नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे मसाला भेंडी आणि ही बनवायला झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे आणि टेस्टला खूप छान लागते. आणि त्यामध्ये मसाला हा गरम मसाला किंवा खडा मसाला यूज करून नाही केलेली आहे, तर हेल्दी असाच मसाला इथे यूज केलेला आहे. आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि त्याआधी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार. आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करत राहा. चला मग सुरू करूया आपल्या आजच्या मसाला भेंडी रेसिपीला. तर त्याकरिता मी इथे 1 पाव भेंडी घेतलेली आहे आणि तिला छान स्वच्छ धुवून छान पुसून तिला सुकवून घेतलेला आहे, ओलसर नाही आहे. तर आता आपण हिला बारीक म्हणजेच एका भेंडीची 2, मोठी असेल तर 3 कट करू शकता तुम्ही, किंवा छोटी असेल तर फक्त आपण देठ काढून तिला आपण तसंच ठेवू शकतो. तर मी इथे आता एका भेंडीचे 2 भाग करून घेत आहे. तर इथे आता भेंडी कट करून झालेली आहे. तर आता आपण मसाला जो आपल्याला काही भाजून घ्यायचा आहे तो भाजून घेऊया आपण आता. तर त्याकरिता मी आधी घेतलेला आहे इथे शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे, आपल्याला खोबरा आणि टोमॅटो हे 3च वस्तू भाजून घ्यायची आहे आणि याचीच पेस्ट करायची आहे. तर मी आता सुरुवातीला आधी शेंगदाणे थोडेसे रोस्ट करून घेते. तर इथे आता शेंगदाणे रोस्ट झालेले आहे, तर मी ते प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर आपण आता खोबरा भाजून घ्यायचा आहे, पण खोबरा आपण पॅनमध्ये नाही भाजायचा, डायरेक्ट गॅसवर भाजायचं. यामुळे काय होते की जे आपण शेंगदाणे टाकतो त्यामुळे सहसा भाजीला रंग पांढरा येतो. पण आपण खोबरा या पद्धतीने भाजला तर भाजीला रंग पांढरा येत नाही आणि छान तर्री पण येते. तर आपण आता असं भाजून घ्यायचं आहे आणि त्याला असं अलटत पलटत राहायचं, म्हणजे तो सर्व बाजूनी छान भाजला जातो. तर तुम्ही बघू शकता. तर या पद्धतीने मी खोबरा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण 2 टोमॅटो जे घेतलेले होते त्याची प्युरी करायची आहे. तर ते आपण छान भाजून घेतलं की छान प्युरी होते. तर मी त्याला पण भाजून घेते आणि भाजत असताना टोमॅटोला होल करायचं, त्यामुळे काय होते भाजताना फुटत नाही आणि लवकर भाजले जाते. आणि वरती थोडंसं तेल लावायचं, म्हणजे टरफल पण लवकर निघते. तर आता इथे आपले टोमॅटो पण छान भाजून झालेले आहे. तर गॅस ऑफ करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता टरफल तेल लावल्यामुळे आपोआप वरती आलेले आहे. तर आता याला थंड झालं की मिक्सरमधून मी याची पेस्ट करून घेते. तर इथे मी आता पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपण आता काय साहित्य लागते मसाल्यासाठी ते बघत आहोत. तर इथे मी कांदा घेतलेला 2 बारीक कट करून, 4 मिरची, त्यानंतर खोबरा आणि शेंगदाण्याची पेस्ट, टोमॅटोची प्युरी, कोथिंबीर, लसणची पेस्ट, 1 चम्मच तेल लागणार आपल्याला. त्यानंतर तिखट, हळद, जिरा आणि मीठ आणि धना पावडर इतकाच मसाला आपल्याला लागणार आहे. यामध्ये मी गरम मसाला किंवा कोणताच मसाला टाकणार नाही आहे. तर आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे. तर सुरुवातीला आपल्याला जे आपण भेंडी कट करून घेतलेली होती त्याला आपण सुरुवातीला थोडंसं तेलामधून फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होते तिला एक फ्लेवर येतो, टेस्ट पण छान लागते. आणि तेलामध्ये फ्राय केल्यामुळे काय होते ती 90% तिथे शिजलीच जाते. आपल्याला फक्त ती मसाल्यामध्ये 10% शिजवायची राहते. त्यामुळे काय होते झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तर पटकन होऊन जाते हे. तर तुम्ही बघू शकता इथे आता आपली भेंडी फ्राय करून झालेली आहे. तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच कढईमध्ये आपल्याला मसाला म्हणजेच ग्रेव्ही तयार करायची आहे. तर आता मी याच कढईमध्ये पुन्हा 4 चम्मच तेल टाकून घेते आणि आता आपण तेल छान कडक गरम होऊ द्यायचं आहे. तेल आता छान गरम झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट केलेली होती. मी याला खूप असं पेस्ट नाही केलेली आहे, थोडा याचा दरदराच ठेवलेला आहे. तर तो टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं मी कोथिंबीर टाकलेला आहे फोडणीमध्ये. तर यामुळे ग्रेव्हीला छान फ्लेवर येते. तर आता आपण याला 1-2 सेकंद फिरवून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे. आणि त्याआधी मी मिरची टाकून घेतलेली आहे, 3-4 मिरची मी त्याला मधून कट करून टाकलेली आहे. हवं तर तुम्ही याला क्रश करून पण टाकू शकता. आणि त्यानंतर आपण कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आधी 5 मिनटं त्याला शिजवून घ्यायचं आहे.
पण खूप नाही शिजवायचा. मग कधी-कधी कसं होते, जेव्हा आपण त्याला छान असं स्मॅश करायला जातो तेव्हा तो होत नाही. तर त्याला 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आता आपला कांदा छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आपण यामध्ये खोबरा आणि शेंगदाण्याचा जो पेस्ट केलेला होता तो टाकून घ्यायचा आहे. आपण उन्हाळा आहे म्हणून यामध्ये मी तीळ नाही टाकलेली आहे, नाहीतर आपण तीळ पण यामध्ये टाकलेली असती, तर त्यामुळे पण एक टेस्ट येतो. तर आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये आणि छान 1 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यानंतर अर्धा चम्मच मी इथे धना पावडर ॲड केलेला आहे आणि त्यानंतर मी अर्धा चम्मच हळद ॲड करते आणि त्यानंतर याला आपण आता थोडंसं ढवळून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण तर टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची आहे आणि मी ही टोमॅटो प्युरी जो आपला शेंगदाणे आणि खोबऱ्याचं पेस्ट होती त्याच मिक्सरच्या भांड्यातून केल्यामुळे कलर असा आलेला आहे. पण आपण जेव्हा भाजीमध्ये किंवा ग्रेव्ही करताना तो कलर छान येणार आहे. तर आता आपण हे छान ढवळून घेऊया आणि 2 मिनटं या मसाल्याला आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत चिली पावडर. तर चिली पावडर मी इथे 3 चम्मच घेत आहे. तुम्ही तुमच्या स्वादानुसार घेऊ शकता, तुम्हाला किती स्पायसी पाहिजे ते. आणि त्यानंतर मी यामध्ये 1-1.25 चम्मचचं मीठ ॲड करत आहे आणि त्यानंतर याला आता आपण छान ढवळून घेऊया आणि आपल्याला तिखट पण 2 मिनटं शिजू द्यायचं या मसाल्यामध्ये. तर आपले मसाले छान झाले की यामध्ये आता आपण पाणी ॲड करायचं आहे. खूप पाणी नाही ॲड करायचं आहे, पण थोडीशी ओलसर करायची असल्यामुळे तर मी आधी जी वाटी होती टोमॅटो प्युरीची त्यामधलं पाणी त्यामध्ये पाणी टाकून याला मिक्स करत आहे. त्यानंतर मी पुन्हा यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करते, याला छान ढवळून घेते आणि आपण या ग्रेव्हीला 1 मिनटं शिजू द्यायचं आहे. तर इथे आता ग्रेव्ही छान उकळलेली आहे, तुम्ही बघू शकता कलर पण छान आलेला आहे. आता आपण यामध्ये जे आपण फ्राय केलेली भेंडी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे आणि ऑलरेडी 90% ही भेंडी शिजलेली असल्यामुळे तेलामध्येच आपण याला फक्त 2 मिनटं या ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायचं आहे. तर झाकण ठेवून देऊ आणि याला आता आपण 2 मिनटं फक्त शिजवून घेऊ. तर 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भेंडी छान शिजलेली आहे, छान तर्री आलेली आहे, मसाला पण त्याचा छान झालेला आहे, गाळा पण आलेला आहे आणि ही भाजी आपण टिफिनला पण देऊ शकतो कारण एकदम पातळ नाही, एकदम सुकी पण नाही आहे. तर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस मी ऑफ करून घेते आणि प्लेटमध्ये सर्व करते. तर आपली झणझणीत, चमचमीत आणि खूप टेस्टी अशी मसाला भेंडी तयार आहे. तर तुम्ही या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पण हे बनवू शकता आणि टेस्टला खूप छान लागते. तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. तर अशा छान-छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओला खूप लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. व्हिडिओ बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.